नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत ते गुडघेदुखी ते गुडघे सुखी व्हाया नी रिप्लेसमेंट सर्जरी या विषयावर. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ञ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सचिन नागापूरकर सरांना. आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि नंतर ओळख करूया. नमस्कार सर, स्वागत तुमचं. आणि थोडक्यात आपण त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर सचिन नागापूरकर यांची ओळख करून घ्यायची झाल्यास ते अस्थिरोग आणि कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. पुण्यामधल्या प्रसिद्ध हार्डिकर हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. सांधेरोपण शस्त्रक्रिया संदर्भात त्यांनी भारतात आणि परदेशामध्ये विविध डॉक्टरांकडे विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि डेक्कन मल्टीस्पेशालिटी हार्डिकर हॉस्पिटल हे 49 वर्षांपासून अस्थिरोग निदान आणि उपचार यासाठी महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध रुग्णालय आहे. डॉक्टर सचिन नागापूरकर सर हे याच रुग्णालयामध्ये अस्थिरोग आणि कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. तर डेक्कन परिसरातलं हार्डिकर हॉस्पिटल आपण आता पाहिलंच 49 वर्षांपासून जुनं हॉस्पिटल आहे. तेव्हा चला तर मग लगेचच चर्चा करूया डॉक्टर सचिन नागापूरकर सरांबरोबर आणि जाणून घेऊया गुडघे दुखी ते गुडघे सुखी याचा नेमका मंत्र काय आहे ते. चर्चा करण्यापूर्वी सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि पहिलाच प्रश्न मला आपल्या आजच्या विषयाबद्दल विचारायचा आहे. खरं तर गुडघे दुखी विषयी आम्ही बरेच कार्यक्रम करतो, पण गुडघे दुखी ते गुडघे सुखी आणि व्हाया टोटल नी रिप्लेसमेंट हे नेमकी काय कन्सेप्ट आहे? कसं आहे की ऑर्थोपेडिक विषयामध्ये मी गेली 10 ते 15 वर्ष झाले ऑर्थोपेडिक विषयामध्ये मी व्यवसाय करतो, मी प्रॅक्टिस करतो. तर गेले 5 ते 6 वर्ष झाले आपल्याकडे गुडघेदुखीच्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. की गुडघेदुखीच्या आजाराने रुग्ण खूप त्रस्त आहेत की गुडघ्यावरती सूज आहे किंवा पायावरती बाक आलेला आहे. चालताना दैनंदिन ऍक्टिव्हिटी करताना रुग्णांना खूप त्रास होतो आणि एकंदरीत बघायला गेलं तर ह्या गुडघेदुखीमुळे रुग्णांचं जे काही आयुष्यमान आहे ते खूप दुःखमय झालेलं आहे. तर ह्या दुःखमय आयुष्यामधनं त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुखकर गोष्टी करण्यासाठी किंवा ह्यांच्या गुडघेदुखीच्या त्रासातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी मी असं म्हणेल की टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी, ज्याला आपण कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणतो, ही आजच्या काळातली एक मोठी सक्सेसफुल सर्जरी आहे. आणि मी तर म्हणेल की गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी हे एक मोठं वरदान आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाला गुडघेदुखी ते गुडघे सुखी व्हाया टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी, जेणेकरून लोकांचं आयुष्यमान सुखकर होण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. ओके सर, आता आजच्या विषयाला थोडासा हात घालूया. एकतर गुडघेदुखी बरीच कारणं असतात, तर ही नेमकी कारणं काय असतात? किंवा गुडघ्यांची झीज होते, माझ्या गुडघ्यांची झीज झाली असं लोक म्हणतात, म्हणजे नेमकं काय होतं? किंवा गुडघ्यांना बाक येणं हे काय असतं? म्हणजे कसं आहे की गुडघेदुखीच्या जर कारणांचा विचार करायला गेला तर मेन महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं कारण गुडघेदुखीच्या बाबतीत हे आहे की वयोमानानुसार येणारी गुडघेदुखी, ज्याला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये एज रिलेटेड आर्थरायटिस किंवा सेनल आर्थरायटिस असं म्हणतो. साधारणतः वयाच्या 50-55 वर्षी ही गुडघेदुखीची सुरुवात होते आणि जसं जसं पेशंटचं किंवा रुग्णाचं वय वाढत जातं गुडघ्याच्या आतमध्ये जे काही कार्टिलेज आहे किंवा गुडघ्याचं आतमधलं जे आवरण आहे ते डॅमेज व्हायला लागतं आणि परिणामतः रुग्णांमध्ये गुडघेदुखीची ही सुरुवात होते. तर पहिलं प्रमुख कारण म्हणजे वयानुसार येणारी गुडघेदुखी. आणि महिलांमध्ये जर आपण बघितलं तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये गुडघेदुखीचे जे काही रुग्ण आहेत किंवा महिलांमध्ये गुडघेदुखीचा जो आजार आहे तो पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचं पहिलं प्रमुख कारण मी असं म्हणेल की मासिक पाळी बंद झाल्यानंतर, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आपण मेनोपॉज म्हणतो, मेनोपॉज नंतर जे काही हार्मोनल चेंजेस आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे महिलांमध्ये हाडं ठिसूळ होणं आणि परिणामतः लवकर गुडघेदुखीची सुरुवात होणं. त्यामुळे महिलांमध्ये दुसरे कारण असतं ते म्हणजे जे काही डिलिव्हरीज, प्रसूती होतात त्यामुळे महिलांमध्ये जो होणारा रक्तस्राव आहे किंवा हाडांचा ठिसूळपणा आहे त्यामुळे महिलांमध्ये हे गुडघेदुखीचं प्रमाण ही जास्त प्रमाणात बघायला मिळतं. दुसऱ्या कारणाचा जर विचार करायला गेलं तर ज्याला आपण संधिवात म्हणतो किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं की रुग्णांची वयाच्या 20 वर्ष 25 वर्षाच्या रुग्णांची सुद्धा गुडघे पूर्णपणे खराब होतात. गुडघ्याचं जे आवरण आहे ज्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो ते खराब होतं आणि परिणामतः गुडघेदुखीला सुरुवात होते. आणि गुडघेदुखीच्या आजारामध्ये किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये गुडघ्यादुखीसोबत काही रुग्णांमध्ये खांदेदुखीचा त्रास आपल्याला बघायला मिळतो. हातांची बोटं सुजलेली असतात किंवा हातांच्या मनगटाची हालचाल कमी झालेली असते किंवा कमरेच्या भागामध्ये सुद्धा त्यांच्या मर्यादा येतात. त्यामुळे दुसरं कारण आहे ते म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. तिसरं प्रमुख कारण आहे ज्याच्यामुळे गुडघेदुखीला त्रास होतो किंवा गुडघेदुखी सुरू होते त्याचं कारण आहे म्हणजे अपघातामध्ये किंवा ऍक्सिडेंटमध्ये गुडघ्याच्या आजूबाजूची जी हाडं आहेत की त्यामध्ये जर मार लागला असेल, त्याला फ्रॅक्चर झालं असेल तर त्या फ्रॅक्चरमध्ये गुडघ्याचं जे आवरण आहे ज्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो त्याला डॅमेज झालं असेल तर तरुण वयामध्ये सुद्धा लवकर गुडघेदुखीची सुरुवात होते. आणि काही रुग्णांमध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणारे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये लिगामेंटला इंजुरी होणं किंवा स्नायूंना डॅमेज होणं त्यामुळे गुडघे लवकर खराब होतात आणि गुडघेदुखीला सुरुवात होते. हे प्रमुख 3 ते 4 कारण आहेत ज्याच्यामुळे गुडघेदुखी ही आपल्याला
बघायला मिळते. अगदी सर, आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाते. बरेचदा गुडघेदुखीचा ज्या रुग्णांना त्रास असतो त्यांना असं वाटतं की गुडघेदुखी झाली की आता त्याचा शेवटचा पर्याय हा शस्त्रक्रियाच आहे. तर यावर आपण काय सांगाल की शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय आहे का इतरही काही उपचार करू शकतात? नाही, जसं आपण मी म्हणतो की जेव्हा रुग्ण आमच्याकडे हार्डिकर हॉस्पिटलमध्ये गुडघेदुखीच्या त्रासानंतर येतो तेव्हा पेशंटची आल्यानंतर आम्ही सखोल तपासणी करतो, ज्याला मेडिकल एक्झामिनेशनमध्ये आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो. ह्या क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आम्ही प्रत्यक्षामध्ये पेशंटच्या गुडघ्याची झीज किती झालेली आहे, त्याच्या गुडघ्यावरती सूज किती आलेली आहे, पेशंटच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी किती कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत, पेशंटच्या गुडघ्याला बाक किती आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही क्लिनिकली जेव्हा इव्हॅल्युएट करतो. त्यासोबत काही रुग्णांना आम्ही रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनचा उपयोग करतो, ज्याच्यामध्ये पेशंटच्या रुग्णांचे एक्सरे काढणं असेल किंवा डिजिटल स्कॅनोग्राम नावाची तपासणी असेल किंवा काही रुग्णांना आम्हाला गरजेप्रमाणे सिटी स्कॅन करणं असेल किंवा MRI काढणं असेल. ह्या सर्व तपासणी आम्ही जेव्हा पेशंटच्या किंवा रुग्णाच्या करतो तेव्हा आम्हाला कळतं की पेशंटच्या आर्थरायटिसची स्टेज किती आहे. तुम्ही जर इथे डायग्राममध्ये बघू शकत असाल की आर्थरायटिसची स्टेज की नॉर्मली देर आर 4 स्टेज ऑफ आर्थरायटिस, म्हणजे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4. म्हणजे सुरुवातीचं जे लक्षण असतं ते स्टेज 1 आर्थरायटिसमध्ये असतं. जेव्हा आर्थरायटिस हा वाढत जातो त्यामध्ये ॲडव्हान्स आर्थरायटिस असतो. पण जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात आणि त्यांची जर आर्थरायटिसची स्टेज किंवा स्टेज 1 किंवा 2 मध्ये असेल तर अशा रुग्णांना निश्चितच औषधं आहेत, मेडिकल ट्रीटमेंट आहे, गुडघ्यामध्ये इंजेक्शन्स आहेत, फिजिओथेरपी आहे. ह्या सर्व ट्रीटमेंटमध्ये पेशंटच्या गुडघ्याचं दुखणं जाऊ शकतं. पण बऱ्याच वेळा हार्डिकर हॉस्पिटल हे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे आमच्याकडे जे रुग्ण येतात ते बऱ्यापैकी स्टेज 3+ किंवा 4 स्टेजचे जे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात आणि त्यांचे जेव्हा क्लिनिकल आणि रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करतो आणि जेव्हा पेशंट्सला आर्थरायटिस हा खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो त्यावेळी मात्र आम्हाला नी रिप्लेसमेंट सर्जरी करणं हा एकमेव चांगला उपचार त्यामध्ये उपलब्ध असतो आणि त्याबद्दलची चर्चा आम्ही पेशंटसोबत करतो आणि मग ऑपरेशन बद्दलचा निर्णय घेतो. अच्छा, तेव्हा आता ही गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपणाची शस्त्रक्रिया असते तर ती म्हणजे नेमकं तुम्ही काय करत असता? कसं आहे की आज ऑपरेशन म्हटलं की लोकांमध्ये कुतूहल असणं किंवा त्याच्याबद्दलच्या शंका असणं हे खूप स्वाभाविक आहे. पण आजच्या ह्या इंटरनेटच्या युगामध्ये आपल्याला आज युट्यूब मीडियामध्ये किंवा इंटरनेट मीडियामध्ये आज आपल्याला युट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी ह्या अॅनिमेशन स्वरूपामध्ये टोटल नी रिप्लेसमेंटच्या सर्जरी आपल्याला बघायला मिळतात. इथे मी छोटंसं व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवू इच्छितो की आपल्याला इथे कळेल की नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो म्हणजे काय करतो. की आपण हे समोर इथे व्हिडिओमध्ये आपल्याला जो दिसतोय की तो व्हाईट कलरचा पार्ट जो आपल्याला दिसतोय दिस इज अ कार्टिलेज आणि जे वयामानानुसार हे कार्टिलेज खराब होत जातं आणि हे कार्टिलेज जेव्हा खराब होतं त्यावेळी पूर्ण हाडांचा पार्ट हा एक्सपोज होतो. हे वरचं मांडीचं हाड आहे, हे समोर जी आपल्याला दिसते ती व्हाईट कलरची जी बाजूला आत्ता गेली ती गुडघ्याची वाटी आहे, त्याचंही कार्टिलेज खूप डॅमेज झाले आणि विशिष्ट मशिनरींच्या साहाय्याने हत्याराच्या साहाय्याने तो डॅमेज झालेला कार्टिलेजचा जो भाग आहे तो आम्ही तिथे काढून टाकतो आणि त्या जागी हे खालचं नडगीचं हाड आपण बघताय या नडगीच्या हाडाचा सुद्धा जो डॅमेज झालेला कार्टिलेजचा पार्ट आहे तो आम्ही काढतो आणि विशिष्ट पद्धतीच्या ड्रिलच्या साहाय्याने हाडांमध्ये ड्रिल करून त्या जागी मेटलचे प्रोस्थेसिस तुम्ही इथे बघू शकाल. मी सोबत तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी घेऊन आलो की ह्या मेटलच्या साहाय्याने हे खालचं जे मांडीतलं हाड आहे, नडगीचं हाड आहे, त्याच्यामध्ये हा आपण मेटलचा पार्ट बसवतो. हे वरचं नडगीचं हाड आहे त्याच्यामध्ये हा पार्ट आम्ही बसवतो. हे मेटलचे विविध मेटल्सचे हे पार्ट्स बनवलेले असतात जे वरती नडगीचं हाड आणि जांघेचं ह्या 2 हाडांमध्ये ते व्यवस्थित बसतात. ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय की बाजूला जो आपल्याला दिसते ती प्लास्टिकची गादी आपण गुडघ्याची जी वाटी म्हणतो त्यामध्ये ती बसवतो आणि 2 हाडांच्या मध्ये किंवा मेटलच्या मध्ये प्लास्टिकची गादी आपण जी विशिष्ट क्वालिटीच्या मटेरियलपासून बनवली असते ती वाटी आपण किंवा ज्याला आपण कार्टिलेज किंवा गादी म्हणतो ती बसवतो जेणेकरून 2 हाडं किंवा 2 मेटल्स एकमेकांवरती आदळत नाही. आणि ही गादी विशिष्ट मटेरियलपासून बनवली असते ती खूप दीर्घकाळ टिकते आणि अशा पद्धतीने हे नी रिप्लेसमेंटचं सर्जरीचं ऑपरेशन आपण करतो. अच्छा सर, एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे नेते आपल्याला. एकतर गुडघे कृत्रिम सांधेरोपण ही शस्त्रक्रिया ऐकतानाच असं वाटतं की खूप अवघड असेल किंवा त्याबद्दल बरेच गैरसमज असतील, पण त्याही मध्ये वयाचं काही बंधन या शस्त्रक्रियेला असतं का? 70-75 जे रुग्ण असतात त्यांना या शस्त्रक्रियेचा काही उपयोग होतो का? कसं आहे की जेव्हा पेशंट आमच्याकडे हार्डिकर हॉस्पिटलमध्ये नी रिप्लेसमेंटसाठी किंवा गुडघेदुखीच्या आजारासाठी येतो आणि त्याची क्लिनिकल आणि रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनच्या साहाय्याने आपल्याला जेव्हा कळतं की ह्याची नी रिप्लेसमेंट सर्जरी करणं ह्या रुग्णाची खूप गरजेची आहे त्यावेळी जेव्हा पेशंटचं ऑपरेशनचा डिसिजन होतो, जेव्हा पेशंट हॉस्पिटल सर्जरीसाठी ॲडमिट होतो त्यावेळी आम्ही पेशंटच्या मेडिकल एक्झामिनेशन करतो, ज्याला मेडिकल फिटनेस असं म्हणतो. की काही रुग्णांना गुडघेदुखीच्या आजारासोबत डायबिटीस असेल, थायरॉइडचा आजार असेल, हार्ट डिसीजेस असेल, कोणाची अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास सर्जरी झाली असेल तर ह्या सर्व मेडिकल फिटनेस किंवा वैद्यकीय तपासण्या ज्याला आपण म्हणतो त्या आम्ही करतो. बऱ्याच वेळा असं दिसतं की पेशंटचं वय 70-75 जरी असलं तरी त्याला वैद्यकीयदृष्ट्या कोणतेही मेजर प्रॉब्लेम आजार नसतात. तर अशा रुग्णांचे आम्ही जर आर्थरायटिस स्टेज 4 आहे आणि फार वैद्यकीय आजार नाही आहेत अशा पेशंटच्या सर्जरी एकाच दिवशी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये आणि एकाच एनेस्थेशियाच्या अंडर दोन्ही गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया आम्ही करतो.
अच्छा. पण काही रुग्णांमध्ये ऍडव्हान्स स्टेज ऑफ आर्थरायटिस असते, पण ऍडव्हान्स स्टेज ऑफ आर्थरायटिस सोबत काही रुग्णांमध्ये किडनीचे आजार असतात, वारंवार पेनकिलर घेतल्यामुळे किडनीला डॅमेज झालेलं असतं, काही लोकांना हार्ट डिसिजेसचा प्रॉब्लेम असतो, काही लोकांची अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास सर्जरी झालेली असते. अशा लोकांना मात्र आम्हाला स्टेज सर्जरीमध्ये म्हणजे 2 पद्धतीमध्ये ते ऑपरेशन करायला लागतं की जो गुडघा जास्त दुखतो त्याची सर्जरी आम्ही पहिल्यांदा करतो आणि ठराविक कालानंतर आम्ही सेकंड नीची सर्जरी करतो. त्यामुळे ऑपरेशन करताना पेशंटच्या वयाचा जेवढा विचार केला जातो, पेशंटच्या गुडघ्याच्या आर्थरायटिसचा जेवढा विचार केला जातो, मी असं म्हणेल की पेशंटच्या मेडिकल फिटनेसचा, ज्याला आपण वैद्यकीय क्षमता म्हणतो, ह्या तिन्ही गोष्टी जर पेशंटच्या फिट असतील तर ते ऑपरेशन वयाच्या 70-75 म्हणजे मी जो मॅक्झिमम पेशंट ऑपरेट केला ते त्या आजी होत्या वयाच्या 82 वर्षांच्या त्या आजी होत्या. त्यामुळे वैद्यकीय फिटनेस जर चांगला असेल तर आर्थरायटिससाठी किंवा ह्या रिप्लेसमेंटसाठी वय हा कुठलाही फॅक्टर त्याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, म्हणजे हा एक गैरसमज आहे आणि मला वाटतं तो दूर झाला असावा. पुढच्या प्रश्नाकडे जाते. टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी, याबाबत आजही अनेक रुग्णांना शंका असतात की ऑपरेशन झाल्यानंतर मला मांडी घालून बसता येईल का, फिरता येईल का, किंवा देवपूजा करता येईल का, म्हणजे त्यासाठी जी खास आपली बैठी पद्धत असते हे सगळं करता येईल का, तर याविषयी आपण काय सांगा? कसं आहे की ज्यावेळी तुम्ही आता इथे मी व्हिडिओ दाखवतो की ह्या 70 वर्षाच्या ह्या शेतकरी कुटुंबामधल्या ह्या आजी आहेत, मला आठवत आहे की मी ऑपरेशन पूर्वी बघू शकता की त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना किती बाक आलेला आहे, त्यांच्या चालण्याची पद्धत ऑपरेशन पूर्वी तुम्ही बघू शकता आणि वारंवार पेनकिलर घेऊन त्यांच्या किडनीवरती डॅमेज व्हायला सुरुवात झाली होती. आणि ऑपरेशन पूर्वी ह्या आजी कशा चालतात आपण ह्या व्हिडिओत बघतोय. सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघतोय की ऑपरेशन नंतर जेव्हा पेशंट फॉलोअप व्हिजिटसाठी आमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही जर बघू शकाल की त्या पेशंटचा बाक पूर्णपणे पायाचा क्लिअर झालेला आहे, पेशंटच्या चालण्याच्या स्पीडमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि जी वेदनाशामक औषधं किंवा पेनकिलरची औषधं पेशंटला वारंवार घ्यायला लागत होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. त्याच आजी की ज्यांना नॉर्मल चालणं अवघड होतं त्याच आजी ऑपरेशन नंतर साधारणतः महिना 1.5 महिन्याच्या कालांतरानंतर आपण बघू शकताय की त्या व्यवस्थित जिना चढ उतार करू शकतायत. त्यामुळे ऑपरेशन नंतर दुखणं होतं किंवा त्रास होतो हे जरी खरी असलं तरी आपण आधी मी अजून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मला आठवत आहे हे रिटायर्ड शिक्षक होते. ऑपरेशन पूर्वी तुम्ही बघू शकता की त्यांच्या पायाला बाक किती आला होता, ते कशा पद्धतीने चालतायत आणि वारंवार पेनकिलर घेऊन शेवटी त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. ऑपरेशन पूर्वी काका कसे चालवत होते आपण या व्हिडिओमध्ये बघू शकताय. आणि ह्या सेकंड व्हिडिओमध्ये जेव्हा पेशंट फॉलोअपला आमच्याकडे येतो तेव्हा पेशंटच्या पायाचा बाक पूर्णपणे गेलेला आहे, पेशंटच्या चालण्याची स्पीड इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि वारंवार पेनकिलरची औषधं त्यांना जी घ्यायला लागत होती त्याच्यात निश्चित आता खूप कमी झालेली आहे. अच्छा, एक शेवटचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो की बऱ्याच वेळा आधीचे जे 2 पेशंट्स होते ते मेडिकली फिट असल्यामुळे एकाच दिवशी एकाच वेळी एकाच अनेस्थेसिया अंडर आम्हाला दोन्ही सर्जरी त्यांच्या करता आल्या. पण हे तिसरे पेशंट आहेत ह्या साधारणतः 65-67 वर्षाच्या ह्या आजी असतील की त्यांचे दोन्ही गुडघे निकामी झाले होते. ऑपरेशन पूर्वी तुम्ही चालू बघताय की त्यांना विदाऊट सपोर्ट चालणं अवघड झालं होतं. उजव्या गुडघ्यामध्ये तर तुम्ही बघाल की खूप मोठ्या प्रमाणात बाक आला होता. पण ह्या आजींना अनकंट्रोल डायबिटीस, ह्यांची बायपास सर्जरी झाली होती आणि किडनीवरती पण त्यांच्या प्रेशर होतं. त्यामुळे आमच्याकडे फिजिशियन आणि अनेस्थेटिस्टचा जेव्हा ओपिनियन होतं त्याप्रमाणे आम्ही ह्या आजींचं एकाच दिवशी ऑपरेशन न करता राईट नीची सर्जरी आम्ही पूर्णपणे यशस्वीपणे पार काढली आणि आता कदाचित नेक्स्ट मंथमध्ये आम्ही त्यांच्या अपोजिट नीची सर्जरी पार करतो. त्यामुळे ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशनबद्दल शंका असणं किंवा त्याबद्दल प्रॉब्लेम असणं हे खूप स्वाभाविक आहे. पण मी असं म्हणेल की ज्या 15 वर्षापूर्वी जेव्हा मी ट्रेनिंग घेत होतो त्यावेळी ऑपरेशनसाठी लागणारा कालावधी असेल किंवा ऑपरेशनसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स ज्याला म्हणतो आपण किंवा हत्यार आहेत त्याच्यामध्ये ह्या 10 ते 15 वर्षामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे की ऑपरेशनचा कालावधी कमी झाल्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान होणारा ब्लड लॉस ज्याला म्हणतो तो खूप कमी झाला आहे किंवा ऑपरेशन दरम्यान आणि ऑपरेशन नंतर दिली जाणारी जी काही वेदनाशामक औषधं आहेत त्याच्यामध्ये पण खूप आमूलाग्र असा बदल झाला आहे. त्यामुळे ऑपरेशन केल्यानंतर जो काही पेन पूर्वीच्या रुग्णांमध्ये होता मी आता निश्चितपणे छातीठोकपणे सांगू शकेल की ऑपरेशन केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा अथवा दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला स्वतःच्या पायावरती उभा करतो आणि पेशंट आपल्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी सुरू करतो. आणि अजून एक गोष्ट मी वारंवार माझ्या पेशंटला सांगतो की ती आपण खूप काटेकोरपणे पाळली पाहिजे की हे ऑपरेशन केल्यानंतर बऱ्याच जणांची शंका असते की मी मांडी घालून बसू का किंवा मी जिना चढ उतार करू का किंवा मला इंडियन टॉयलेटचा वापर करता येईल का किंवा मला काही रिजनल काही काम असतील त्यासाठी मी मांडी घालून बसेल का. तर आपण एक सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही कृत्रिम सांधेवरोपण शस्त्रक्रिया आहे. हा नॅचरल नी नाही, हा आर्टिफिशियल नी आहे आणि ह्या आर्टिफिशियल नीचं स्वतःचं एक असं आयुष्यमान आहे. जर तुम्हाला ह्या नॅचरल नीचं आयुष्यमान वाढवायचं असेल, त्याचं आयुष्य टिकवायचं असेल तर काही गोष्टी ऑपरेशन नंतर आपण जरी तुम्हाला करता येत असेल तर त्या आपण करणं टाळलं पाहिजे, ज्या गोष्टीमुळे त्या आर्टिफिशियल सांध्याचं आयुष्यमान आपल्याला निश्चित वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. अगदी खरं. एकंदरीतच गुडघेदुखीचा हा आजार नेमका टाळायचा कसा, अशा खरं तर असे अनेक प्रश्न माझ्याकडे आहेत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज.
हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि हितगुजमधला आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी ते गुडघे सुखी. याबाबत आपण चर्चा करतोय डॉक्टर सचिन नागापूरकर सरांबरोबर. लगेचच पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, आपला एक खूप चांगला प्रोग्राम, एक उपक्रम सुरू आहे, रॅपिड रिकव्हरी प्रोटोकॉल फॉर नी रिप्लेसमेंट सर्जरी अँड टीमवर्क. म्हणजे नेमकं काय, या संकल्पनेविषयी काय सांगाल? कसं आहे, रॅपिड रिकव्हरी प्रोटोकॉल फॉर नी रिप्लेसमेंट सर्जरी आणि टीमवर्क ही संकल्पना गेली 3 ते 4 वर्ष झाले आम्ही हार्डिकर हॉस्पिटलमध्ये राबवतोय, की जेणेकरून रॅपिड रिकव्हरी प्रोटोकॉल इज अ टोटली अ टीम वर्क प्रोग्राम. ॲज ए सर्जन म्हणून मी जरी ही सगळ्या गोष्टी लीड करत असलो तरी मला सपोर्ट करण्यासाठी जी टीम सपोर्ट किंवा जो स्टाफ सपोर्ट मेंबर आहे त्यांचा सपोर्ट किंवा त्यांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर लवकरात लवकर पेशंट ऑपरेशनमधनं बाहेर येणं, स्वतःच्या पायावरती उभा राहणं आणि पेशंट लवकरात लवकर त्याच्या नॅचरल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत किंवा दैनंदिन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऑपरेशन नंतर किती लवकरात लवकर सुरू करता येतील, त्यासाठी ही आम्ही एक टीम वर्क प्रोग्राम बनवला आहे. त्या टीममध्ये पहिला रोल आहे किंवा पहिले टीम मेंबर आहेत, मी असं म्हणेल की ही जे आहे टीम ऑफ एनेस्थेसिओलॉजिस्ट. टीम ऑफ एनेस्थेसिओलॉजिस्टचा फायदा असा आहे की टीम ऑफ एनेस्थेसिओलॉजिस्ट जी आहे ती काय करते की ऑपरेशन पूर्वी पेशंटचं प्रॉपर इव्हॅल्युएशन करणं असेल किंवा ऑपरेशन दरम्यान पेशंटला दिला जाणारा प्रॉपर रिजनल एनेस्थेसिया असेल आणि ऑपरेशन पश्चात पेशंटला किंवा रुग्णांना त्याच्या वेदना होऊ नयेत म्हणून ज्या पद्धतीची अॅनाल्जेसियाची औषधं किंवा वेदनाशामक औषधं पेशंटच्या पाठीमधनं आम्ही साधारणतः 1 ते 2 दिवस पेशंटला देतो, त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतरच्या ज्या वेदना आहेत त्या पेशंटच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात. त्यामुळे पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो, त्याचा वेलबिंग वाढतो आणि पेशंट स्वतःच्या पायावरती सेकंड डे किंवा फर्स्ट डेला उभा राहतो आणि चालायला लागतो. सेकंड टीम मेंबरमध्ये जे आहेत की ज्यांचा रोल ह्या आमच्या रॅपिड री प्रोग्राममध्ये खूप सक्सेसफुल आहे किंवा आमच्या नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या सक्सेसमध्ये आहे, इज अ टीम ऑफ फिजिओथेरपिस्ट. टीम ऑफ फिजिओथेरपिस्ट आपण बरेच जणांना फिजिओथेरपिस्ट किंवा फिजिओथेरपीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. तर आमच्याकडे प्रोटोकॉल सेट असल्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांचे कुठले व्यायाम करून घ्यायचे आहेत, ऑपरेशनच्या दिवशी कोणते व्यायाम करून घ्यायचे आहेत, ऑपरेशनच्या सेकंड डे कोणते व्यायाम करून घ्यायचे आहेत आणि थर्ड डे ऑनवर्ड्स आपण पेशंटला कुठले व्यायाम करून घेणार आहोत. तर टीम ऑफ फिजिओथेरपिस्ट प्रॉपरली ट्रेन असल्यामुळे काय होतं की लवकरात लवकर पेशंटचा कॉन्फिडन्स गेन होतो, त्याला स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. पेशंटला ऑपरेशनच्या दिवशी आम्ही उठून बसवतो, दुसऱ्या दिवशी पेशंटच्या मेडिकल कंडिशनचा विचार करून सेकंड डे किंवा थर्ड डेला आम्ही पेशंटला स्वतः पायावरती चालवत बाथरूम टॉयलेटपर्यंत घेऊन जातो. ह्या सर्व गोष्टी फिजिओथेरपिस्टच्या अंडर झाल्यामुळे आणि टीमचा पार्ट असल्यामुळे पेशंट लवकर बरा होतो आणि रॅपिडली त्याची रिकव्हरी होते आणि तो घरी जायला मदत होतो. शेवटचे मेंबर मी असं म्हणेल की ज्यांचा खूप मोठा रोल आहे आमच्या ह्याच्यामध्ये की हार्डिकर हॉस्पिटल हे एक पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आहे की आमच्याकडे रेसिडेंट डॉक्टर, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट करणारे डॉक्टर, ज्याला आम्ही रेसिडेंट डॉक्टर्स म्हणतो, की रेसिडेंट डॉक्टर्स हे 24/7 हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतात. काय होतं की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून डॉक्टर गेले, मग ते डॉक्टर आम्हाला कधी भेटणार, दुसऱ्या दिवशी भेटतील का किंवा थर्ड डेला भेटतील का. तर रेसिडेंट डॉक्टरची टीम आमच्याकडे तयार असल्यामुळे ते आणि ते 24/7 हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असल्यामुळे काय होतं की पेशंटच्या किंवा नातेवाईकांच्या जे काही मायनर क्वेरीज आहेत किंवा त्यांच्या मायनर तक्रारी ज्या आहेत त्या लवकरात लवकर सॉल्व्ह होतात, जेणेकरून पेशंटचा ओव्हरऑल कॉन्फिडन्स गेन होतो, पेशंटचा हॅपीनेस वाढतो आणि पेशंट व्यायाम करायला लागतो आणि लवकरात लवकर तो स्वतःच्या पायावरती उभा राहून घरी जातो आणि त्याच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी सुरू होतात. त्यामुळे टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीचं सक्सेस जर मी म्हणेल तर ते इज अ टीम वर्क प्रोग्राम. ओके. आणि तरी देखील जर प्रेक्षकांना काही शंका असेल आणि गुडघेदुखीने जर आपण त्रस्त असाल तर जरूर डेक्कन मधल्या मल्टी स्पेशालिटी हार्डिकर हॉस्पिटलला भेट द्या आणि नागापूरकर सरांबरोबर आपल्याला संवाद साधायचा असेल तर नंबर दिलेले आहेत, जरूर फोन करा आणि आपल्या शंका सरांना आपण विचारू शकता. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाते. काही विशिष्ट पद्धतीनं जर शस्त्रक्रिया केल्या किंवा गुडघाबद्दलचं ऑपरेशन केलं तर यशस्वी होतं, अशा प्रकारचा एक बहुधा गैरसमज असावा, तर त्याविषयी थोडंसं सांगाल की कुठल्या पद्धतीने नेमकी ऑपरेशन झाले? मी आता म्हणालो प्रमाणे की टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी आणि त्याचे सक्सेस रिझल्ट्स हे तुमची हॉस्पिटलमधली टीम किती छान पद्धतीने कार्यरत आहे. ॲज ए सर्जन म्हणून जरी मी एखादी गोष्ट लीड करत असेल तरी माझ्या टीममध्ये येणारे जे सर्व मेंबर आहेत, म्हणजे मी असं म्हणेल की ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला मदत करणारे ओटी स्टाफ असतील किंवा ओटी असिस्टंट असेल, त्यांचा रोल किंवा ऑपरेशन थिएटर निर्जंतू करण्यापासून हे ऑपरेशनचं सक्सेस अवलंबून असतं. त्यामुळे ऑपरेशन कुठल्या पद्धतीने करतोय, कुठल्या टेक्निकनी करतोय, हे म्हणेल की दिस इज अ वन ऑफ द पार्ट. नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा नवीन टेक्निक असेल त्यांनी निश्चितच तुमच्या ऑपरेशनचा सक्सेस रेट वाढतो. पण फक्त टेक्निक खूप छान आहे आणि तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, म्हणजे तुम्ही कुठली मर्सिडीज बेन्झ गाडी घेऊन चालताय आणि तुमचा जर ड्रायव्हर जर प्रॉपरली ट्रेन नसेल तर ती गाडी व्यवस्थित चालणार नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर किंवा नवीन टेक्नॉलॉजी ज्या येतात त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. मला बरेच जण ऑपरेशन
किंवा जे नातेवाईक भेटायला येतात ते विचारतात की डॉक्टर आपण कुठल्या टेक्निकने किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीने आपण हे ऑपरेशन करणार. तर मी त्यांना सांगतो की जसं आपल्याला एखाद्या अननोन किंवा अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर बऱ्याच वेळा मी खूप सोपं एक्झाम्पल लोकांना देतो की अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर आपण काय करतो की जर तो ऍड्रेस आपल्याला माहित नसेल तर आपण गुगल मॅपची हेल्प घेतो किंवा नेव्हिगेशनचा त्याची मदत घेतो. आणि गुगल मॅप आपल्याला काय दाखवतं की त्या अनोळखी ठिकाणी तुम्हाला पोहोचायला किती वेळ लागणार आहे, ते अंतर आहे, तुम्ही आहेत तिथून किती अंतरावरती आहे, किंवा ठराविक अंतरानंतर तुम्हाला राईट टर्न कुठे घ्यायचा आहे, लेफ्ट टर्न कुठे घ्यायचा आहे, ह्याबद्दलची माहिती तुम्हाला नेव्हिगेशन किंवा गुगल मॅपच्या मदतीने मिळते. पण शेवटी गाडी चालवण्याचं जे एक स्किल आहे की गाडीचं स्टेअरिंग असेल, व्हील असेल, ऍक्सेलरेशन असेल, ब्रेक पॅड असतील, गाईडच्या लाईट्स असतील, ह्या सर्व गोष्टींचं कंट्रोल ॲज अ सर्जन म्हणून माझ्या हातात आहे. त्यामुळे मी असं म्हणेल की टेक्नॉलॉजीला आपण रिस्पेक्ट करूयात किंवा टेक्नॉलॉजी ही ऑलवेज हेल्पफुल असते, पण ही टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी जो ब्रेन आहे, जो ह्युमन ब्रेन आहे, आणि आपण सगळेच म्हणतो की ह्युमन ब्रेन इज वर्ल्ड्स बेस्ट टेक्नॉलॉजी. त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि ह्युमन ब्रेन ह्या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित चालल्या तर तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जे ध्येय साध्य करायचं आहे किंवा नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन सक्सेसफुल करायचं आहे त्यासाठी तुम्ही निश्चित त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता. त्यामुळे कुठलं एखादी पद्धत वापरली किंवा एखादा सांधा व्यवस्थित वापरला किंवा तो वेगळ्या कंपनीचा सांधा वापरला म्हणजेच ऑपरेशन सक्सेसफुल होणार आहे का तर नाही. तर मी बऱ्याच जणांच्या ह्या शंका मी त्यांना सांगतो की तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोला. खूप छान ऑपरेशन झालं, खूप हाय क्वालिटीचा सांधा वापरला म्हणजेच तो टिकणार आहे असं नाही. त्यामुळे ऑपरेशनच्या पूर्वी पेशंटनी घेतलेली काळजी, ऑपरेशनच्या पूर्वीचं ज्याला आम्ही प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग म्हणतो, प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग जर तुमचं छान असेल, इंट्रा ऑपरेटिव्ह प्लॅनिंग छान असेल आणि पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन नंतर आपण पेशंटकडनं करून घेतलेले व्यायाम आणि पेशंटनी स्वतः करून घेतलेले व्यायाम, ह्या सर्व गोष्टी जर एकत्रितपणे जर चालल्या तर मी म्हणेल निश्चितपणे हे नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जे आहे किंवा जी संकल्पना आहे की गुडघेदुखीच्या पेशंटचं आयुष्यमान सुखी करणं, त्यासाठी टीमवर्क आणि एफर्ट्स ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रपणे चालल्या तर निश्चितपणे नी रिप्लेसमेंट सर्जरी हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल. अगदी. आणि ऑपरेशनच्या आधी डॉक्टरांशी बोलून ज्या काही शंका आहेत बेसिकली त्याचं निरसन करून घेणं हे जास्त खूप महत्वाचं आहे. तुमच्या मनातल्या शंका असतील जर तुम्ही प्रॉपरली डॉक्टरांशी बोलला तर निश्चितपणे ऑपरेशन झाल्यानंतरचे जे काही कॉन्फ्लिक्ट होतात किंवा जो काही त्रागा होतो की डॉक्टर हे असं का झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींची टाळता येऊ शकते. अगदी सर, आज आपण इथे आलात आणि गुडघेदुखी ते गुडघेसुखी व्हाया टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया या संदर्भात खूप छान सगळं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.